नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल रेवाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आता मी निघत आहे दापोलीला माझ्या गावी बाईक राईड करून. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जाणार आहे ठाण्याला आपल्याला भेटायचं आहे दापोलीकर शैलेशला, कारण तो सुद्धा माझ्याबरोबर प्रवास करणार आहे. आणि बघूया आता साधारण दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आता मी निघत आहे. बघूया किती वाजता पोहोचतो. तर आता आपण आलेलो आहे ठाण्याला आणि दापोलीकर शैलेशला भेटूयात. हा समोर उभा आहे तो दापोलीकर शैलेश. हाय भाई, कसं आहे? आज मस्त, व्हेरी गुड. काय होतं बाकी? ठीक. बरंच लेट केलास. हो, व्हिडिओला आय कर माझ्या. 3:30 झाले. व्हिडिओला आय कर. 3:30 वाजले. आता आपण निघायला बराचसा लेट झालाय. आता पटापट निघू आपण. हा चल बस. ठीक आहे. आता आहे ना, हा ऐरोलीचा ब्रिज चालू आहे. हा ऐरोलीचा ब्रिज प्रोग्राम मोठा आहे. हा प्रोग्राम मस्त आहे. दोन्ही साईडला या साईडला एक छोटीशी लिंक वाटते बघ ऐरोलीची. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही आलोय जुईनगरला. हा तुम्ही बघू शकता जुईनगरचा बस स्टॉप. आणि ज्या पण बस येतात हा इथं बस स्टॉप आहे. हा बघा, हा जुईनगरचा बस स्टॉप आहे. नमस्कार मंडळींनो, आत्ता मी इथे खारपाड्याला आहे. तुम्ही खारपाड्याचा बघू शकता. हा खारपाड्याचा पूर्ण हायवे आहे लोकेशन. आणि ह्या साईडला जो आहे हा वैष्णवी हॉटेल आहे. हा वैष्णवी हॉटेल तुम्ही बघू शकता. इथे आपल्या सगळ्या ज्या गावी जाणाऱ्या जेवढ्या ट्रॅव्हल्स आहेत तर सगळ्या ट्रॅव्हल्स या वैष्णवी हॉटेलजवळ थांबतात. तुम्ही बघू शकता हा हॉटेल आहे. आणि जागा पण बघा, का जागा पण किती जबरदस्त पार्कसाठी जागा आहे. एवढी मोठी जागा. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आत्ता आलो आहे माणगावला. तुम्ही बघू शकता आता 7:30 वाजले संध्याकाळचे. आणि ही ट्रॉफिक बघा, जवळजवळ अर्धा तास आम्ही या ट्रॉफिकमध्येच आहोत बाईक चालवत असून सुद्धा. हे बघा ट्रॉफिक बघा किती आहे. हा तर माणगाव आहे. माणगावच्या नंतर पुढे गोरेगाव लोणेरे. हे आत्ताच एवढी ट्रॉफिक भेटले. पुढे अजून किती ट्रॉफिक असेल तुम्ही बघू शकता किती ट्रॉफिक आहे. बापरे, किती ट्रॉफिक आहे. हे आहे हॉटेल विराज मंडनगंज रोडला. इथे बारमाही ह्यांच्या पत्र्यावरून पाणी खाली पडत असतं. म्हणजे निसर्गाच्या पाण्याचा, झऱ्याचा असा त्याने मस्त उपयोग करून घेतलेला आहे. हे पाटाचं पाणी त्याने डायरेक्ट पत्र्यावर सोडलं आणि हे पाणी म्हणजे 12ही महिने वाहत असतं. असं आहे हॉटेल विराज. तर नमस्कार मंडळी, आत्ता फायनली आम्ही दापोलीला पोचलेले आहोत. आत्ता वाजलेत 11, रात्रीचे 11 वाजलेत.
आणि आत्ताच आम्ही दापोलीला पोचलो आहे. साधारणपणे आम्ही ठाण्यातून 4 वाजता निघालो होतो आणि आता आलो आम्ही दापोलीला आलो आहे. तुम्ही बघू शकता हा दापोली डेपो आहे.